माझ्या प्रिय भक्तांनो, आज तुम्ही जेव्हा माझ्या चरणी आला आहात तेव्हा तुमच्या मनात अनेक विचार असतील. काही जणांच्या मनात असं असेल की त्यांच्या आयुष्यातील संकट कधी संपतील, त्यांच्या मनोकामना कधी पूर्ण होतील, त्यांचे शत्रू कधी पराजित होतील. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं मन शुद्ध असेल तर तुमच्या सर्व इच्छा नक्कीच पूर्ण होतील आणि शत्रूंचा नाशही होईल. तुमच्या मनात काय आहे त्याचं प्रतिबिंब तुमच्या आयुष्यात दिसतं. जर तुमच्या मनात सकारात्मक विचार आणि प्रामाणिक भाव असेल तर तुमचं जीवनही त्याच मार्गावर जाईल. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही मनोकामना असते, पण ती पूर्ण करण्यासाठी तुमचं कर्म, श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमच्या कर्मात आणि श्रद्धेत खरा असाल तर तुमच्या जीवनात कोणतेही अडथळे येऊ शकत नाही. तुमच्या शत्रूंच्या नाशाची चिंता तुम्ही करू नका. शत्रू फक्त तेवढेच करू शकतो जेवढे तुमच्या मनाला धक्का लावण्याची क्षमता आहे. पण तुमचं मनोबल, तुमची श्रद्धा जर स्वामी समर्थांच्या पायाशी असेल तर कोणताही शत्रू तुमचं संकट बनू शकत नाही. शत्रूंच्या नाशासाठी तुम्हाला काही करायची गरजच नाही. फक्त तुमचं कर्म योग्य मार्गाने करा आणि तुमच्या पाठीशी मी आहे. शत्रूंचा पराभव कसा होतो हे तुम्ही फक्त शांत, स्थिर आणि योग्य मार्गावर चालत राहिल्यामुळे पाहाल. जेव्हा तुमचं लक्ष तुमच्या मनोकामनांच्या पूर्ततेवर असेल तेव्हा तुमचं मन शत्रूंपासून विचलित होणार नाही. तेव्हा तुमच्या शत्रूंना आपोआपच पराभव स्वीकारावा लागेल. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मनोकामना पूर्ण होणारच आहेत, पण त्यासाठी धैर्य आणि श्रद्धा हवी आहे. तुमच्या आयुष्यात कोणतंही संकट आलं तरी ते तुमचं मनोबल खचवू शकत नाही. तुमचे ध्येय स्पष्ट ठेवा, तुमचं मन शांत ठेवा आणि माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवा. मी तुमच्या सोबत आहे आणि माझ्या आशीर्वादाने तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल. कोणत्याही अडथळ्याने तुमच्या मनात शंका आणू नका. श्रद्धा ठेवा, तुमच्या मार्गावर काम करत राहा. शत्रूंचा नाश नक्कीच होईल, कारण सत्याचा पराभव कधीच होत नाही. तुमच्या श्रद्धेत आणि कर्मात सातत्य ठेवा. तुमचं मन शुद्ध आणि दृढ ठेवा. मी तुमच्यासोबत आहे. तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि शत्रूंचा नाश होईल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.